मोठं आणि जांभूळ कस काही एक, त्या अर्थी एकच जांभूळ आहे, त्या अर्थी या झाडाचं काही वैशिष्ट्य असलं पाहिजे, आपण खायचं नाही. खाली उतरला, एक महान साधू तपश्चर्याला बसलेला आहे, त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ बसलेला आहे. भीम महाराज गेले, विचारलं, महाराज अहो हे या झाडाचं मी फळ तोडलं, खायची दाट इच्छा आहे, पण एकटं खायचं नाही, माझ्या भावंडांना फळं न्यायचे, पण या झाडाला फळं नाही हो दिसत, फळं का नाही या झाडाला? त्या शिष्याच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, भीमा तू चांगल्या कुळातला आहे, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर मी शाप दिला असता तुम्हाला, पण झाले पांडवांचे निमित्ते जगदोद्धरण, तुमच्या निमित्तानं भगवंत तुमच्या घरी राहतो आणि आमच्यावर कृपा करतो. तुझा इतका राग आलाय भीमा की क्षणात असं वाटतं शाप द्यावा तुला, पण तुम्ही अज्ञातवासात आहे, आधीच तुम्ही दुःखानं होरपडलेले, तुमचे जातीय बांधव तुमच्या विरोधात आहे. या सगळ्या घटना पाहिल्या की तुला शाप द्यावा वाटत नाही, पण एवढंच सांगतो भीमा, कोणती गोष्ट खायची घाई इथून पुढं करू नको. हे त्यानं भीमाला नाही तुम्हाला आणि मला सांगितलंय, कोणती गोष्ट खायची घाई करू नका. थोडे परी निरे सजना संगती करावा उपवास, सजना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास, दुर्जनाचा संगती करावा उपवास, सजना संगती करावा उपवास, सजना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास. अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना तुकोबरांचं प्रमाण आहे, नरड्यात बोट घाला, चुकीच्या माणसाचं घरचं अन्न खाऊ नका. आणि यज्ञातला प्रसाद भगवंताला दिल्याशिवाय खाऊ नका. दोन गोष्टी माणसानं खूप विचार करूनच खाल्ल्या पाहिजे. एक, प्रसाद खाण्याची घाई करू नये. तुमच्या घरी द्या सोडून, कोणाच्या पंक्तीला बसल्यावर जेवायची घाई करत जाऊ नका. निदान पाणी फिरवून त्या भोजनाला, ते दुसऱ्याच्या कष्टातलं अन्न आहे, पोटात खाल्लेलं अन्न आपल्याला ताकदही देत नाही आणि आपले विचारही बदलत नाही. अन्न ज्याच्या कृपेनं पुढं आलं त्याचे आभार माना. भोजन ही यही यज्ञ है, ब्रह्माग्नि में है आहुति, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. असं सांगितलं. भीमा खायची काही करायची नाही. त्याला लय वाईट वाटलं. महाराज मोठ्याचा अपमान बोलण्यानेच होतो. भीम म्हटलं मी हे फळ खाणार नाही. अरे आता नाही खाल्लं तरी ते काही साधूच्या पोटात जाणार आहे का? या माझ्या गुरुने, या माझ्या बाबाने, या माझ्या गगनगिरी महाराजांसारख्या स्वामीने 12 वर्ष उपवास केला. हे वांज झाड होतं या जंगलात, याला फळच लागत नव्हतं. ही तर सारी झाडं या एका झाडाला हिनवायची. तू वांज आहे, वांज आहे, वांज आहे. अरे या माझ्या गुरुला साधो दीनवत्सला भजन्ते यथा देवान देवापी तथैवतान सएव कर्म सचिव साधो दीनवत्सला. या माझ्या महात्म्यानं या वृक्षा करता, झाडा करता तपश्चर्या केली आणि तू ते फळ तोडलं. 12 वर्षाचा उपवास सोडणारा माझा गुरु काय खाईल रे आता भीमा? वाईट वाटलं त्याला.